स्वागतम सुस्वागतम. इकडे लक्ष द्या मुलांनी. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तो असा आहे की जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, गरीब आहेत, दीनदुःखी आहेत, त्यांना जो आपलंसं करतो, आपलं म्हणतो, तोच खरा साधू आणि तोच खरा देव. आणि ही उक्ती आपल्या शाळेच्या माजी चेअरमन आदरणीय लताताई पाटणकर मॅडम यांना तंतोतंत लागू पडत. कारण त्यांनी साठी या शाळेची मुहूर्तमेढ रोवली आणि ही शाळा पुढे चालवली. या शाळेची प्रगती कशी होईल, त्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल या दृष्टीने आपलं जीवन अर्पण करून गेलो. आणि त्याच आमच्या लताताई पाटणकर मॅडम यांचा काल 21 फेब्रुवारीला स्मृती दिन होता आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आपली ही शाळा प्रगतीपथावर आहे. आणि त्यांचे ते उपकार आयुष्यभर आम्ही फेडू शकणार नाही, परंतु एक कृतज्ञता म्हणून आपण त्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा मातृपितृ पूजनाचा सोहळा आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. उद्देश असा आहे की लताताई यांनी स्वतः विवाह केला नाही, त्यांनी संपूर्ण समाजालाच आपला परिवार, आपलं कुटुंब मानलं, या शाळेलाच आपलं कुटुंब मानलं. आणि आमच्या सर्वांसाठी त्या मातृस्थानी होत्या, आमच्या आईसारख्या होत्या, आमच्या वडिलांसारख्या होत्या. आई वडिलांप्रमाणे त्यांनी आम्हा सर्वांवर माया केली, प्रेम केलं, मार्गदर्शन केले. आणि त्यांच्या या कार्याची एक जाणीव म्हणून त्यांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी आपण हा मातृपितृ पूजन सोहळा आयोजित केलेला आहे की जेणेकरून हे जे बालक आहेत, या बालकांना आपल्या मात्या पित्यांचं महत्व समजावं की आपली आई ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे. ती आपल्याला जन्म तर देतेच, आपलं पालन पोषण तर करतेच, परंतु आपल्यावर इतके चांगले संस्कार करते, इतकी चांगली शिकवण आपल्याला देते की आयुष्यभर ती शिदोरी पुरतही नाही आणि सरतही नाही. आणि आपले वडील जे आपल्याला जन्म देतात आणि जे आपल्यावर एक चांगले शिस्तीचे संस्कार करतात, मुला यासाठी ते कठोर होतात, परंतु त्यांचं हृदय हे आईच्या हृदयापेक्षा देखील कोमल असतं, परंतु ते दाखवत नाही. आणि आपल्या मुलांना कशा प्रकारे चांगलं वळण लागेल, त्यांचं आयुष्य कसं चांगलं होईल, सुख समृद्धी होईल, सुख संपन्नता त्यांच्या आयुष्यात येईल, या दृष्टीने ते सतत प्रयत्न करत असतात. आणि कितीही स्वतःला कष्ट पडले, कितीही त्रास झाला तरी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, माझी मुलगी, माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, या उद्देशाने ते रात्रंदिवस कष्ट करत असतात. आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलामुलींसाठी आपलं अवघड जीवन ते वाहून घेतात. आणि या त्यांच्या कष्टाची जाणीव आणि आपल्या आईच्या या त्यागाची जाणीव आपल्या मुलामुलींना व्हावी, त्यासाठी हा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे. आणि आपल्या येथील आसाराम बापू आश्रम जळगाव या संस्थेचे पदाधिकारी हा कार्यक्रम घेण्यासाठी मागच्या वर्षी देखील आपल्या शाळेमध्ये हे आलेले होते. अतिशय सुंदर भावपूर्ण असा कार्यक्रम त्यांनी घेतला होता. इतकं त्यांनी वातावरण भावनामय करून टाकलं होतं की अक्षरशः आई वडिलांच्या डोळ्यामधून अश्रू ओघळत होते आणि आम्हा टीचर लोकांच्या डोळ्यामधून सुद्धा ते दृश्य पाहून अश्रू ओघळत होते. इतका सुंदर त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि यावर्षी देखील नक्कीच त्याच पद्धतीनं ते हा कार्यक्रम इथं संपन्न करतील याची आम्हाला खात्री आहे. तर सर्वप्रथम आपल्या या मातृपितृ पूजन सोहळ्याची सुरुवात, याचा प्रारंभ आपण आपल्या मातृस्थानी असलेल्या आदरणीय पाटणकर मॅडम यांच्या प्रतिमा पूजनाने करूया. तर मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय लताताई पाटणकर मॅडम यांच्या प्रतिमेचं पूजन करावं.